जय शिवराय मित्रांनो महाडीबीटी फार्मर स्कीम वरती एकात्मिक फलोत्पादनच्या अंतर्गत शेतकऱ्यांना हळद, अद्रक, मसाला पिकं, मिरची अशा विविध प्रकारच्या लागवडी करता अनुदान दिलं जात आहे। आणि याचाच अर्ज कसा भरायचा याची माहिती घेतल्यानंतर बऱ्याच साऱ्या मित्रांच्या माध्यमातून याच्याबद्दल विचारणा केली जात आहे की अर्ज केल्यानंतर पुढे काय, याच्या अंतर्गत पात्र कोण असणार, याची निवड कशी केली जाणार, लॉटरी लागणार का, याचा लाभ कधी दिला जाणार, कागदपत्र काय अपलोड करायची, याच्यासाठीचे बिल चलन कसे अपलोड करायचे, याच्यासाठीचं एस्टिमेट नेमकं काय असणार आणि याच्या संदर्भातील सविस्तर अशी उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, एकंदरीत राज्यातील मसाला पिकाखाली लागवडीचं क्षेत्र वाढवणं, शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीकडून या मसाला पिकाच्या शेतीकडे वळवणं, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक उत्पादन मिळावं यासाठी प्रयत्न करणं अशा अनेक उद्दिष्ट घेऊन ही योजना राज्यामध्ये राबवली जात आहे। एकात्मिक फलोत्पादनच्या अंतर्गत ही योजना राबवली जात आहे। मित्रांनो, योजना नवीन नाही, योजना पहिल्यापासूनच राबवली जाते, परंतु बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना याच्याबद्दल माहिती नव्हती। आता अचानक व्हॉट्सअप किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती शेअर केल्यानंतर शेतकऱ्यांना अचानक या योजनेबद्दल उत्सुकता आलेली आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर या योजनेच्या अंतर्गत महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्याला अर्ज करायचा आहे। जमीन कमीत कमी 20 गुंठे असावी, जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंत लाभ घेता येतो। एखाद्या वर्षी जर समजा 1 हेक्टरचा लाभ घेतलेला असेल तर उर्वरित 1 हेक्टरचा लाभ आता यावर्षी घेता येणार आहे। शेतकऱ्यांना एकदा लाभ घेतल्यानंतर पुढे 5 वर्ष या योजनेअंतर्गत लाभ घेता येत नाही, अशा प्रकारच्या काही याच्यामध्ये अटी आहेत। आता याच्या अंतर्गत अर्ज केल्यानंतर पात्र कोण होणार? आता मित्रांनो, महाडीबीटी फार्मर स्कीम वरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर आता लॉटरी पद्धत बंद करण्यात आलेली आहे। या योजनेअंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती लाभ दिला जातो। मग आता अर्ज केलेल्या प्रत्येकाला लाभ दिला जाणार का? तर हो, योजनेच्या अंतर्गत जर लक्षांक उपलब्ध असतील तर दिला जाणार। मात्र जर अर्ज जास्त आले तर जो काही एक लक्षांक प्राप्त झालेला असेल त्या लक्षांकाच्या प्रमाणात पात्र झालेले पहिल्या टप्प्यातील शेतकरी याच्या अंतर्गत पात्र केले जाणार। आता ही योजना एकात्मिक फलोत्पादनच्या अंतर्गत राबवली जाते। एकात्मिक फलोत्पादन योजनेकरता जितका निधी तरतुदीत केला जातो त्याच्यापैकी काही निधी हा या मसाला पिके लागवड किंवा स्पाइस क्रॉपसाठी दिला जातो। त्याच्यामध्ये फिजिकल लक्षांक आणि निधीचा लक्षांक असे लक्षांक दिले जातात आणि ते लक्षांकाच्या अनुषंगाने किती लाभार्थ्याला याच्या अंतर्गत लाभ द्यायचा हे निश्चित केलं जातं। मग आता ही योजना राबवली जात असताना समजा 50,000 शेतकऱ्यांचे अर्ज आले आणि याच्या अंतर्गत योजनेला फिजिकल लक्षांक 10,000चा आला तर 50,000पैकी 10,000 लाभार्थ्यांनाच लाभ मिळणार, उर्वरित 40,000 लाभार्थी हे वेटिंग मध्ये राहणार आणि याच्यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती लाभ दिला जातो। त्याच्यामुळे जे पहिले अर्ज पहिले येतील ते अर्ज याच्यामध्ये पहिल्याने पात्र होतील। आता जर समजा लक्षांक 50,000चा असेल आणि अर्ज 10,000 आले तर सर्वच्या सर्व शेतकरी पात्र होतील। 20,000 अर्ज आले तर सर्वच्या सर्व शेतकरी पात्र होतील। त्याच्यामुळे अर्ज केलेले शेतकरी काही वेट लिस्ट मध्ये राहतील, काही शेतकरी जर लक्षांक जास्त असेल तर पात्र होईल। या 2026-27 करता लक्षांक किती येतो याच्यावरती त्या संदर्भातील पुढील कारवाई असणार आहे। आता याच्या अंतर्गत कागदपत्र काय द्यावे लागणार? तर कागदपत्र 2 टप्प्यामध्ये द्यावे लागणार। एक तर पहिला टप्पा म्हणजे योजनेच्या अंतर्गत निवड झाल्यानंतर आता अर्ज भरण्याच्या प्रक्रिया सुरू होईल। साधारणपणे मे महिन्यामध्ये याच्या संदर्भातील जे काही पात्र लाभार्थी असतील त्याची यादी प्रकाशित केली जाईल। शेतकऱ्यांना कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगितले जाईल आणि जी काही कागदपत्र पहिल्या टप्प्यामध्ये अपलोड केली जातील याच्यामध्ये शेतकऱ्याचा आधार कार्ड, 7/12 उतारा, आट, शेतकऱ्याच्या जे काही राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक असेल त्याच्या पानाची प्रत, याच्यानंतर जातीच्या अंतर्गत जर अर्ज केलेला असेल तर अनुसूचित जाती जमातीचं प्रमाणपत्र, जमीन जर सामायिक असेल शेतकऱ्यांची तर त्याच्या संदर्भात इतर खातेदाराचं संमतीपत्र द्यावं लागणार आहे आणि याच्यासोबत महत्वाचं असं असणार आहे ते म्हणजे विहित नमुन्यातील हमीपत्र प्रपत्र 1 हे शेतकऱ्याला या ठिकाणी पहिल्या कागदपत्रासोबत जोडावं लागणार आहे। आता याच्यामध्ये अर्ज करताना ॲग्रिस्टॅकचा फार्मर आयडी बंधनकारक आहे, कारण ॲग्रिस्टॅकच्या फार्मर आयडी शिवाय अर्ज करता येणार नाही, लॉग इन होत नाही किंवा अर्जही पुढे करता येत नाही। आणि त्याच्याबरोबर आपली इपिक पाहणीची माहिती वगैरे सर्व माहिती, जमिनीची माहिती हे ऑटोमॅटिकली या ठिकाणी घेतली जाते। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये 7/12 आणि 8 सुद्धा हे कागदपत्र गौण केली जाऊ शकतात। आता याच्यानंतर कागदपत्र अपलोड केल्यानंतर शेतकऱ्याची कागदपत्राची पाहणी केली जाईल। शेतकऱ्याकडे सिंचनासाठी साधन आहे का, त्याच्याकडे पाणी आहे का, त्याचे गेल्या काही वर्षातील पिकाची काय लागवड केली जाते, या सर्वांच्या अनुषंगाने जे काही शेतकरी पात्र असतील ज्यांची 20 गुंठ्यापेक्षा जास्त जमीन असेल अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी या योजनेच्या अंतर्गत अर्ज केलेल्या प्रमाणामध्ये लाभ दिला जाणार आहे। आता हा लाभ दिला जात असताना ते शेतकरी जे पात्र होतील या शेतकऱ्यांना पुढे प्रशासकीय जी काही पुढची मान्यता असेल पूर्वसंमतीची ती पूर्वसंमती दिली जाईल। पूर्वसंमती दिल्यानंतर शेतकऱ्यांना पुढील लागवडीच्या ज्या काही प्रक्रिया असतील
त्या प्रक्रिया पार पाडायच्या. त्याच्यासाठी किती साधारणपणे एक 90 दिवसाचा कालावधी दिला जातो. 15 दिवसाच्या आतमध्ये शेतकऱ्यांनी काम सुरू करावं आणि त्याच्यानंतर पुढील 3 महिन्याच्या आतमध्ये ते लागवडीचं वगैरे जे काय असेल ते काम पूर्ण करायचंय. आता याच्यामध्ये शेतकऱ्यांना पुन्हा देयक देत असताना बिल चलान अपलोड करावी लागतील. मग याच्यामध्ये बिल चलान काय अपलोड करायचं, तर इस्टिमेटमध्ये याच्या संदर्भातील देण्यात आलेल्या माहितीनुसार, आता याच्यामध्ये शेतकऱ्यांचे पिकाची लागवड झाल्यानंतर त्याचे जिओ टॅगिंगनुसार, अक्षांश रेखांशानुसार शेतकऱ्यासहित त्या पिकाचे फोटो सुद्धा लागणार आहेत, बिल चलान सुद्धा लागणार आहेत, जे मोका तपासणीच्या वेळेस त्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून घेतले जातील. आता याच्यामध्ये आपण इस्टिमेट पाहू शकता. आता याच्यामध्ये इस्टिमेटमध्ये काय काय, तर शेतकऱ्यांना अर्ज करत असताना जी काही लागणारी रोपं असतील, आता याच्यामध्ये कंद, मात्र कंद, जसं की अद्रक असेल किंवा हळद असेल, तर त्याच्यासाठी जे लागणारे मात्र कंद हे शेतकऱ्यांना विकत घ्यावे लागतील. ते ज्या ठिकाणाहून घेतलेले आहेत त्याची बिल चलान पावती जी काही असेल ती पावती त्या ठिकाणी ठेवावी लागेल. याच्या अंतर्गत शेणखत टाकण्यासाठी अनुदान आहे किंवा रासायनिक खतासाठी अनुदान आहे, कीटकनाशकासाठी अनुदान आहे. तर या ज्या काही बाबी खरेदी केल्या जातील या बाबीची बिल चलानं ही त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी ठेवावी लागणार आहेत आणि ती पुन्हा ज्यावेळेस अपलोड केली जातील. आता उदाहरणार्थ आपण मिरची जर पाहिलं तर मिरचीचं लागवड साहित्य, त्याच्यामध्ये रोपाची खरेदी असेल किंवा इतर काही लागवडीला काठी, बांबू किंवा इतर काही बाबी लागल्या तर त्याची खरेदी, सेंद्रिय खताची, रासायनिक खताची खरेदी, कीटकनाशकाची, बुरशीनाशकाची खरेदी आणि या खरेदीच्या बिलाच्या प्रमाणामध्ये हेक्टरी एक 20,000 रुपयापर्यंत अनुदान या ठिकाणी शेतकऱ्यांना मिरचीसाठी दिलं जाणार आहे. हळदीच्या बाबतीत सुद्धा तेच आहे. हळदीमध्ये काय काय लागणार आहे, तर हळदीमध्ये शेणखतासाठी अनुदान आहे. त्याच्यानंतर जे सिंगल सुपर फॉस्फेट किंवा आपण जी म्युरेट ऑफ पोटॅश किंवा निंबोळी पेंट, कीटकनाशक, बुरशीनाशक हे जे काही आपण वापरणार, युरिया, याच्या अनुदान दिलं जाणार आहे. मग मात्रकंद कुठून खरेदी केले त्याचे त्या ठिकाणी पुढे बिल चलान लागतील. अद्रकला सुद्धा त्याचप्रमाणे ते लागणार आहे. आता खरेदी कुठून करायची याच्या संदर्भात सुद्धा काही मार्गदर्शक सूचना या योजनेसाठी देण्यात आलेल्या आहेत. तर याच्यामध्ये जे काही आपल्या नर्सरीज असतील गव्हर्नमेंटच्या, या गव्हर्नमेंटच्या नर्सरीमधून खरेदी करण्यासाठी प्राधान्य द्यायचे शेतकऱ्यांना. आणि जर त्या ठिकाणी उपलब्ध झालं नाही तर खाजगी जे काही नर्सरी असतील त्या खाजगी नर्सरीमधून शेतकऱ्यांना ही रोपं विकत घेता येणार आहेत. आता याच्यामध्ये आपण पाहू शकता राष्ट्रीय बागवानी मंडळाकडील मानांकित रोपवाटिका NHB नर्सरीज, त्याच्यानंतर कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिका, भारतीय कृषी संशोधन ICARच्या किंवा KVKच्या रोपवाटिका, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत ग्रामपंचायतीच्या रोपवाटिका किंवा इतर जे काही रोपवाटिका या ठिकाणाहून लाभार्थ्याला त्या ठिकाणी घेता येणार आहे. आता ज्यावेळेस हे घेतले जातील, खरेदी केली जाईल, त्यावेळेस त्या लाभार्थ्याला बिल चलान हे GSTच्या बिलासहित त्या ठिकाणी घ्यायचं आहे. आणि ही सर्व माहिती आणि त्याच्यानंतर शेतकऱ्याचा अक्षांश रेखांशांसह पिकासोबतचा फोटो, हा फोटो घेतल्यानंतरच पुढे त्या शेतकऱ्याला या योजनेच्या अंतर्गत अनुदानाचं वितरण केलं जातं. ज्याच्यामध्ये हळद असेल, अद्रक असेल, या पिकांसाठी 40,000 रुपये प्रति हेक्टर. याचप्रमाणे जे काही मसालावर्गीय पिकं असतील त्याच्यासाठी जास्तीत जास्त जे काळी मिरी, लवंग, जायफळ, दालचिनी वगैरे असेल त्याच्यासाठी 40,000 रुपये प्रति हेक्टर. आणि जी काही मिरची किंवा बी वर्गीय मसाला पिकं असतील त्याच्यासाठी एक साधारणपणे 20,000 रुपये हेक्टर एवढं अनुदान या ठिकाणी दिलं जाणार आहे. आणि मित्रांनो, सध्या तरी नोव्हेंबर 2025च्या गाईडलाईननुसार ही योजना राज्यामध्ये राबवली जाते. आता 2026-27 मध्ये राबवताना काही बदल झाले तर याच्या संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचना येतील आणि ते जर आल्या तर त्याच्याबद्दल सुद्धा आपण अपडेट नक्की घेण्याचा प्रयत्न करूया. तर विचारल्या गेलेल्या प्रश्नाची ही काही महत्वाची अशी उत्तरं होती जी आपणास नक्की उपयोग पडतील अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.